नमस्कार विद्यार्थी मित्र हो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण राजकीय समाजशास्त्र BA थर्ड इयरचा स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठात पेपर BA थर्ड इयरला पॉलिटिकल सोशिओलॉजी आणि त्याला ऑर पॉलिटिकल आयडियोलॉजी असा आहे. आणि MA सुद्धा पॉलिटिकल सोशिओलॉजी हा पेपर आहे. MA सोशिओलॉजीला सुद्धा पॉलिटिकल सोशिओलॉजी हा पेपर आहे. आणि आता परीक्षा आपल्या डिस्क्रिप्टिव्ह होणार आहेत. तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण डिस्क्रिप्टिव्ह प्रश्नाचं उत्तर कसं लिहावं यासाठी हा व्हिडिओ करतो आहोत. यामध्ये आपल्याला राजकीय समाजशास्त्र म्हणजे काय, राजकीय समाजाचं स्वरूप स्पष्ट करा, राजकीय समाजशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करा, अशी 2 प्रश्न पाहायचे आहेत. ही प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत. आपण या चॅनलवर नव्याने आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. निश्चितपणे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर अतिशय उत्कृष्ट लिहिता येईल आणि आपल्याला परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतील. तर विद्यार्थी मित्र हो, पाहू आपण आज राजकीय समाजशास्त्र म्हणजे काय हे सांगून राजकीय समाजशास्त्राचे स्वरूप स्पष्ट करा हा प्रश्न. आपल्याला सुरुवातीला प्रस्तावना लिहायची आहे. इंट्रोडक्शन. ह्या प्रस्तावनेमध्ये आपल्याला हे सांगायचं आहे की समाजशास्त्र हे मानवी समाज जीवनाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. म्हणजे मानवाच्या सामाजिक संबंधाचा, मानवाच्या संस्कृतीचा अभ्यास करते. मानवी वर्तन हे समाजशास्त्राच्या अभ्यासाचे प्रमुख क्षेत्र आहे. समाजशास्त्र हे समाज आणि व्यक्ती वर्तनाशी संबंधित आहे. त्याचा परस्पर संबंधाचा अभ्यास समाजशास्त्र करते. तर राज्यशास्त्र हे समाजाच्या राजकीय क्षेत्राचाच फक्त अभ्यास करते आणि राजकीय समाजशास्त्र या दोन्हीचा अभ्यास करते. थोडक्यात राज्यशास्त्र राजकीय घटनांचा अभ्यास करते व त्याचे स्पष्टीकरण, राजकीय स्पष्टीकरण देते. तर राजकीय समाजशास्त्र राजकीय प्रश्नांचा मूळ सामाजिक रचनेत शोधण्याचा प्रयत्न करते. हा तो बदल आहे. ही आपण एवढी प्रस्तावना लिहायला पाहिजे. त्यानंतर मग आपण राजकीय समाजशास्त्राचे अर्थ किंवा व्याख्या अशा पद्धतीने आपण मुद्दा घेतला पाहिजे. राजकीय समाजशास्त्राची व्याख्या, डेफिनेशन ऑफ पॉलिटिकल सोशिओलॉजी. राजकीय समाजशास्त्राचा अर्थ विविध समाजशास्त्रज्ञांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही प्रमुख व्याख्या खालीलप्रमाणे आहेत असं आपण म्हटलं पाहिजे. त्यानंतर पहिली व्याख्या आहे S.M. लिप्सेट यांनी पॉलिटिकल मॅन नावाचा जो ग्रंथ लिहिला आहे त्यामध्ये राजकीय समाजशास्त्राची व्याख्या केलेली आहे. समाज आणि राज्यव्यवस्था यातील सामाजिक रचना आणि राजकीय संस्था यातील परस्पर संबंधाच्या अभ्यासाला राजकीय समाजशास्त्र असे म्हणता येईल. समाज आणि राज्यव्यवस्था यातील सामाजिक रचना आणि राजकीय संस्था यातील परस्पर संबंधाचा अभ्यास आहे. हे लक्षात घ्या. समाज आहे, राज्यव्यवस्था आहे आणि यातील सामाजिक रचना आणि राजकीय संस्था यांच्या परस्पर संबंधाच्या अभ्यासाला आपण काय म्हणतो, राजकीय समाजशास्त्र म्हणता येईल असं लिप्सेटने म्हटलेलं आहे. त्याची इंग्रजीमध्ये सुद्धा व्याख्या इथं दिलेली आहे. त्यानंतर दुसरी व्याख्या आहे प्राध्यापक A.K. मुखोपाध्याय. मुखोपाध्यायांनी काय म्हटलं आहे, राजकीय समाजशास्त्र म्हणजे राज्यशास्त्र व समाजशास्त्र यांचे परस्परावर वैचारिक अभिसिंचन असून त्यात समाजाचा राजकारणावर व राजकारणाचा समाजावर होणारा प्रभाव अभ्यासण्यात येतो आणि राजकीय तथ्यांकडे सामाजिक संदर्भातून पाहण्यात येते असं म्हटलेलं आहे. जे राजकीय समाजशास्त्र म्हणजे राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र यांचे परस्परावर वैचारिक अभिसिंचन असून त्यात समाजाचा राजकारणावर व राजकारणाचा समाजावर होणारा प्रभाव अभ्यासण्यात येतो आणि राजकीय तथ्यांकडे सामाजिक संदर्भातून पाहण्यात येते असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतरची व्याख्या आहे रश आणि अल्तॉफ. रश आणि अल्तॉफ यांनी राजकीय समाजशास्त्र म्हणजे काय म्हटलेलं आहे हे आपण लक्षात घ्या. राजकीय समाजशास्त्र म्हणजे राजकारण व समाज, राजकीय व सामाजिक रचना आणि राजकीय सामाजिक वर्तणूक यातील संबंध अभ्यासणारे शास्त्र होय. राजकीय समाजशास्त्र म्हणजे समाजशास्त्र व राज्यशास्त्र यांना जोडणारा सैद्धांतिक पूल होय. रश आणि अल्तॉफ यांनी म्हटलेलं आहे. सैद्धांतिक पूल म्हटलेला आहे याला. राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र याला जोडणारा सैद्धांतिक पूल जर का असेल तर तो राजकीय समाजशास्त्र आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतरची व्याख्या आहे ससीमन. ससीमन यांनी राजकीय समाजशास्त्र अत्यंत सोपी व्याख्या केलेली आहे. त्यांच्यामध्ये राजकीय समाजशास्त्र हे राजकीय गोष्टींचा एक स्वतंत्र सामाजिक घटक म्हणून अभ्यास करणारे शास्त्र आहे. अत्यंत सोपी व्याख्या आहे. स्वतंत्र सामाजिक घटक, राजकीय गोष्टींचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र होय.
जे अशा पद्धतीने त्यानंतरची व्याख्या आहे 5वी डावजे. डावजे यांनी व्याख्या केलेली आहे. ते म्हणतात की समाजशास्त्राच्या चौकटीत केलेल्या राजकीय वर्तणुकींचा अभ्यास म्हणजे राजकीय समाजशास्त्र. अत्यंत सोपी वाक्य आहे. समाजशास्त्राच्या चौकटीत राजकीय वर्तणुकीचा अभ्यास म्हणजे राजकीय समाजशास्त्र. त्यानंतर पॅरेग्राफ बदलून आपण लिहिलं पाहिजे. वरील व्याख्यांवरून राजकीय समाजशास्त्र म्हणजे राजकीय घडामोडीचे आणि सत्ता संबंधाचे समाजातील तत्संबंधी पायाभूत सामाजिक संबंध आणि प्रक्रियांच्या आधारे विश्लेषण व आकलन होय, अशी आपल्याला सामान्यतः व्याख्या करता येते. त्यानंतर राज्यशास्त्र राजकीय घटनांचा अभ्यास करते आणि त्याचे राजकीय स्पष्टीकरण देते. तर राजकीय समाजशास्त्र राजकीय प्रश्नाचे मूळ सामाजिक रचनेत शोधण्याचा प्रयत्न करते. राजकीय समाजशास्त्राचे स्वरूप अधिक व्यापक आहे. मात्र राजकीय समाजशास्त्राच्या संदर्भात अभ्यासक्रमात एकवाक्यता नाही. त्यांनी मांडलेल्या मतामध्ये विरोधाभास आहे. राजकीय समाजशास्त्राचे वेगळेपण स्पष्ट करताना बेडिकस आणि लिप्सेट हे द फील्ड ऑफ सोशॉलॉजी या पुस्तकात लिहितात की राज्यशास्त्र अभ्यासाची सुरुवात राज्यापासून करते, त्याचा राज्यावर काय परिणाम होतो इथपर्यंत येते. तर राजकीय समाजशास्त्र हे समाजापासून अभ्यासाला सुरुवात करते व त्याचा राज्यावर काय परिणाम होतो इथपर्यंत ते पोहोचते. थोडक्यात राजकीय समाजशास्त्र राज्याचा स्वतंत्रपणे अभ्यास करत नाही, तर समाजाच्या संदर्भात राज्याचा अभ्यास करते, असे मत लिप्सेट यांनी व्यक्त केले आहे. पुढील मुद्द्याच्या आधारे राजकीय समाजशास्त्राचे स्वरूप अधिक स्पष्ट होईल, असं लिहून मग राजकीय समाजशास्त्राचे स्वरूप असं आपण लिहिलं पाहिजे. आणि राजकीय समाजशास्त्राच्या स्वरूपाचा पहिला मुद्दा आपण घेतला पाहिजे, तो आहे राजकीय समाजशास्त्र हे राज्याचे शास्त्र आहे. काही विचारवंतांच्या मते राजकीय समाजशास्त्र हे राज्याचे शास्त्र आहे. त्याचे स्वरूप राजकीय आहे. शाहूंचे राज्य शासकीय किंवा सरकारी राज्य याचा ते अभ्यास करते. शाहू राज्यात शास्त्रीय समाजाचा समावेश होतो, तर सरकार राज्यामध्ये नेत्यांचा व सत्ताधीशांचा समावेश होतो. त्यानंतरचं दुसरं स्वरूपाचा मुद्दा आहे समाज व राजकारणातील आंतरक्रियांचा अभ्यास. काहींच्या मते समाज व राजकारण यांच्यात जी आंतरक्रिया निर्माण होते त्याचा अभ्यास राजकीय समाजशास्त्रात केला जातो. या संदर्भात लिप्सेट व बेंडिक्स यांचे असे मत आहे की राज्यशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात राज्यापासून होते, त्याचा समाजावर काय परिणाम होतो हे ते दाखविते. तर राजकीय समाजशास्त्र अभ्यासाची सुरुवात राज्यापासून करते व त्याचा राज्यावर कसा परिणाम होतो हे दाखविते. त्यानंतरचा तिसरा स्वरूपाचा मुद्दा आहे राजकीय समाजशास्त्राचे आंतरशास्त्रीय स्वरूप. राजकीय समाजशास्त्र हे केवळ राज्यशास्त्राची शाखा नाही आणि केवळ समाजशास्त्राची शाखा नाही, तर ती समाजशास्त्र व राज्यशास्त्राचे मिश्र स्वरूप आहे. या दोन्हीचा एकत्रित पद्धतीने अभ्यास करते. या दृष्टीने विचार केल्यास राजकीय समाजशास्त्राचे स्वरूप हे आंतरविद्याशाखीय इंटरडिसिप्लिनरी स्वरूप आहे. आंतरविद्याशाखीय अभ्यास असं आपण त्याला म्हणू शकतो. त्यानंतरचा तिसरा मुद्दा आहे राजकीय समाजशास्त्राचे स्वरूप अवलोकनात्मक व वर्तनवादी आहे. राजकीय समाजशास्त्रात राज्यशास्त्रीय विषयांचा विशिष्ट सामाजिक संदर्भात अवलोकनात्मक अभ्यास केला जातो. त्यामुळे या शाखांचे स्वरूप वर्तनवादी बनते, कारण याला संख्याशास्त्र व समाजशास्त्राची मदत मिळते. त्याचप्रमाणे राजकीय व्यवस्था, प्रक्रिया, सामाजिकरण, संस्कृती इत्यादी संकल्पनांच्या विश्लेषणासाठी राजकीय समाजशास्त्रात समाजशास्त्र मोठ्या प्रमाणात मदत करते. त्यामुळे या शाखेचे स्वरूप अवलोकनात्मक वर्तनवादी असे आहे. त्यानंतरचा पाचवा मुद्दा आहे राजकीय समाजशास्त्र हे सत्तेचे शास्त्र आहे. राजकीय समाजशास्त्र सत्तेचा अभ्यास करते, ते शासनाचा अभ्यास करते. याबाबत लिओन डुगिट यांनी मत मांडले. ते म्हणतात, प्रत्येक समाजात काही शासक तर काही शास्त्री असतात.
काही आज्ञा देतात, काही आज्ञांचे पालन करतात. शासक आणि शासित आज्ञेचे पालन करतात. काही आदेश देतात तर काही त्यानुसार काम करतात. काही म्हणजेच राजकीय समाजशास्त्र हे शासन आज्ञा देण्याचा अधिकार याचे शास्त्र आहे. वरील स्पष्टीकरणावरून राजकीय समाजशास्त्र स्वरूप स्पष्ट होते. याचा अभ्यासाची व्यापकता लक्षात येते. अशा पद्धतीने आपण समारोप करायला पाहिजे. असं आपण 4-5 मुद्द्यांच्या आधी 10 मार्काचा प्रश्न आपल्याला आहे, तर 5 मुद्दे घेतलेत आपण राजकीय समाजशास्त्राच्या स्वरूपाचे, आणि मग शेवटी समारोप लिहिला पाहिजे निष्कर्ष की एवढेच राजकीय समाजशास्त्राचं स्वरूप नाही, तर राजकीय समाजशास्त्र एकंदरीत राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र या दोन्हीचं मिश्रण आहे, हे आपण अधोरेखित केलं पाहिजे. तर विद्यार्थी मित्र, या चॅनल नव्याने आला तर चॅनलला सबस्क्राईब करा. निश्चितपणे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल, आवडला अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना शेअर करा आणि